नमस्कार. आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल. नमस्कार, मी गौरव जहागीरदार. आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल. पनवेल महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहत आहे आणि आता प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे आणि 4K चॅनल वेगवेगळ्या उमेदवारांच्या मुलाखती घेत आहे. काय फोन ना कोण आहे? ठेव. नमस्कार, मी गौरव जहागीरदार आणि आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल. पनवेल महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहत आहे आणि प्रचार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलेला आहे. 4K चॅनल सर्व उमेदवारांच्या कामोठीतील सर्व उमेदवारांचा प्रचार उमेदवारांच्या मुलाखती घेत आहे. आता आपल्याबरोबर आहेत प्रभाग 13 ब च्या उमेदवार जयश्री झा मॅडम. काय सांगणार मॅडम, कशा पद्धतीने प्रचार चाललाय? नमस्कार, मी जयश्री विवेक सुद्रिक झा, अहिल्यानगरची लेख आहे आणि आपल्या कामोठे सेक्टर 36 मध्ये राहते. मशाल चिन्हावर मी ते प्रभाग क्रमांक 13 ब मधनं निवडणूक लढवत आहे. प्रचार आमचा जोरदार चालू आहे. आपल्या भागातील काय प्रश्न आहेत जी लोकांकडे तुम्ही त्यांच्याकडे जातात? आम्ही आता आमच्या प्रभागामध्ये मूलभूत ज्या बेसिक गरजा आहेत किंवा बेसिक सुविधा आहेत याच आपल्या प्रभागामध्ये खूप कमी आहेत. दरवेळेस आम्ही आमच्या नीलकंठच्या चौकातच खड्ड्याव का बड्डे अशी थीम करून कितीतरी वेळा आंदोलनं केलेत. त्यानंतर आम्ही आमच्या नीलकंठच्या चौकात जो पोलीस स्टेशनचा चौक आहे तिथे आम्ही आता लास्ट टाइम पण डांबर जे रस्त्यावरची खडी आहे ती उचलून दाखवली की त्याच्यामध्ये डांबर कुठे आहे. ओके, म्हणजे फक्त खडी आणि रेती आणि वाळूच होते, डांबर नसलेले असे रस्ते आपल्याला देतात आणि एक चांगला पक्का रस्ता आपल्याला मिळणं नशीब नाही आहे. ह्या गेल्या पावसाळ्यामध्ये आमच्या मयूर पार्कच्या लिटरली पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावरती ड्रेनेजचं पाणी घरामध्ये आलं तर ऐन गणपतीच्या सीझनमध्ये. तर अशा प्रकारे आपली ड्रेनेजची सिस्टीम आहे. त्यानंतर आपल्या इकडे फुटपाथ चालायला नाही आहे. तुम्ही पाहाल मयूर पार्क ते जैन पार्क रस्ता पाहाल तर रस्त्याला फुटपाथच नाही आहे आपल्या इकडे. रस्त्यावर सगळ्या व्हेकल जमा आहे, पार्किंग एरिया नाही आहे. आमच्या मागच्या गार्डनमध्ये पाहाल तर गार्डनची दुरावस्था आहे, वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र नाही आहे. अशा प्रकारे सगळ्या दुरावस्था आपल्या कामोठीच्या आहेत. त्यानंतर शैक्षणिक सुविधा नाही आहे, आरोग्य केंद्र नाही आहे. 100 बेडचं आपल्याकडे आरोग्य केंद्र असायला हवं, जे गरिबांसाठी खूप गरजेचं आहे. आपल्या इथले गरीब लोक हॉस्पिटलमध्ये जाऊन लाखो बिल का भरतील? त्यानंतर शैक्षणिक पहा, प्रायव्हेट स्कूलची फीज किती आहे? आपल्यासारखे मध्यमवर्गीयांचा कंबरडा मोडता. टॅक्स आपण भरायचा टाइमवर पण आपल्याला सुविधा मिळणार नाही. हे चालणार नाही कामोठेकरांनो. आपल्याला पाहिजे विकास आणि विकास करण्यासाठी पाहिजे कॉलनीच्या लोकांना पुढे येऊन कॉलनीचं नेतृत्व करण्यासाठी. त्यामुळे मी आवाहन करते सर्व कामोठेकरांना, जरूर तुम्ही मशालीवर चिन्हावर तुम्ही मतदान करा आणि 13 ब मशाल चिन्हाला नक्की निवडून द्या. आपल्या महाविकास आघाडीतर्फे किती उमेदवार उभे आहेत? महाविकास आघाडीतर्फे आपले प्रभाग 13 मधनं 5 उमेदवार आहेत. पण असं बघितलं महाविकास आघाडीची जरी असली तरी घटक पक्षातलेच उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. हे असं कसं विचित्र चित्र वाटत नाही का? आता हे सगळं वरिष्ठांचा वर मी सोडून दिलेलं आहे. आम्हाला जे मी माझ्या स्वतःबद्दल बोलेल, आम्हाला जे त्यामुळे निवडणुकीत तुम्हाला सगळ्यांना फटका बसू शकतो ना आणि विरोधी पक्षांना फायदा होऊ शकतो. आता हे पहा, विरोधी पक्षांनी काय कामं केलेत हे सगळ्या कामोठेकरांना माहिती आहे आणि मी स्वतः उमेदवार जी मी स्वतःच कामोठेकरांच्या समोर येऊन मी कामं केलेली आहेत. त्यामुळे लोक जयश्री झाला ओळखतात. मी सोशल सगळ्या कामामध्ये आहे. माझ्या नवऱ्याने किंवा माझ्या वडिलांनी किंवा आमची घराणेशाही नाही आहे की जी काम करणारी आहे आणि त्यांच्या दमावर मी लढाई लढत नाही आहे. मी स्वतःच्या दमावर लढते आणि स्वतः मी कामं केलेली आहेत. त्यामुळे माझा ओरिजिनल हे सगळे कामोठेकर नक्कीच जाणतात. त्यामुळे मला असं वाटतं की मला पाहून, माझ्या कामाला पाहून इतके 4-5 वर्ष जे आम्ही सोशल वर्क केलं आणि त्या बिना आमच्याकडे पद असता किंवा काही संघटना असता, पक्ष असता पण आम्ही कामं केलेत. नक्कीच सत्तेत आल्यानंतर आम्ही कामोठेकरांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे.